नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 5वी गणित कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ कोल्हापूर यांच्यामार्फत रामानुजन गणित प्रावीण्य परीक्षा घेतली गेली होती। त्या परीक्षेमध्ये प्रावीण्य पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांच्यासाठी 2 नंबरची परीक्षा फेब्रुवारीमध्ये होणार आहे। 26 फेब्रुवारी 2023ला झालेला गणिताचा पेपर, गणित प्रज्ञाचा नमुना प्रश्नपत्रिका आपण विचारात घेणार आहोत। या ठिकाणी अशा पद्धतीचं स्वरूप आणि हाच अभ्यासक्रम पुढील परीक्षेला आहे। स्वरूप कसं असतं यासाठी काही प्रश्न आपण सोडलेले आहेत। प्रश्न तिसरा ए आणि बी सोडलेला आहे। आपण सी प्रश्न सोडवणार आहोत, त्यातला 5 गुणांचा। सोबतच्या आकृतीचे क्षेत्रफळ आणि परिमिती काढा। फाइंड द एरिया अँड पेरिमीटर ऑफ द फिगर। या ठिकाणी ए बी सी डी ई एफ जी एच ही आकृती आहे। या ठिकाणी ए एच 12 सेमी दिलेला आहे। या ठिकाणी जी एफ आकृतीची खुणा आहे ती 12 सेमी आहे। ई डी सुद्धा 12 सेमी आहे। त्यानंतर एच जी हा एच जी 8 सेमी आहे। त्यानंतर एफ ई ही सुद्धा 8 सेमी आहे। त्यानंतर डी सी ही 8 सेमी आहे इथं। ओके, या ठिकाणी बी सी 3 × 12 36 सेमी, म्हणजे बी सी म्हणजे या ठिकाणी एच 12 आहे, ही 12 इथं आहे, ही 12 आहे, म्हणजे 12चे 3 भाग झाले बी सीमध्ये, 12 12 12, त्यामुळे 12 36 सेमी। ए बी या ठिकाणी ही ए बी आहे, ही 8 आहे, ही 8 आहे, ही 8 आहे, 8चे 3 भाग आहेत, त्यामुळं 8 त्रिक 24 सेमी। आकृतीची परिमिती काढताना सर्व बाजूंची बेरीज, त्यामुळं ए बी अधिक बी सी अधिक सी डी अधिक डी ई अधिक ई एफ अधिक एच जी अधिक एच ए। ओके, त्यामुळं म्हणजे संपूर्ण बेरीज ही ए बी आहे 24, बी सी आहे 36, या ठिकाणी ही सी डी आहे 8, या ठिकाणी ई डी आहे 12, या ठिकाणी ई एफ आहे 8, पुन्हा जी एफ आहे 12, जी एच आहे 8 आणि एच ए आहे या ठिकाणी 12। या सर्वांची बेरीज 120 सेमी येते। 5 2 अन 8 10 अन 2 12 अन 8 20 अन 2 22 अन 8 30 अन 7 36 अन 4 40 ला 0 हातच्याले 4, 4 अन 1 5 अन 1 6 अन 1 7 अन 3 10 अन 2 12, 120 सेमी। त्यामुळे या आकृतीची परिमिती 120 सेमी, तर आकृतीचे क्षेत्रफळ भाग पाडलेले आहेत। एरिया चौकोन ए पी जी एच, ए पी जी एच याचं क्षेत्रफळ ही 12 आहे आणि ही लांबी 12 आहे, ही रुंदी 8 आहे, 12 × 96। त्यानंतर एरिया चौकोन पी क्यू ई एफ, पी क्यू ई एफ याची ही लांबी आहे 12 × 12 24 आणि गुणिले 8 रुंदी आहे 24 8 192। त्यानंतर एरिया चौकोन क्यू बी सी डी याची ही लांबी आहे 12 × 36 गुणिले ही रुंदी आहे 8, 36 × 8 288, 96 192 288, म्हणजे 1 2 3 आयतांचे क्षेत्रफळ। 8 अन 2 10 6 16 6च्याला 1, 8 आणि ह्याच्या 1 9 9 18 9 27 ला 7 ह्याच्याले 2, 2 अन 2 4 1 5 576 चौ सेमी। ओके, प्रत्येक प्रश्न 10 गुणांचा असतो। या ठिकाणी प्रश्न 4 ए, एका शहराची लोकसंख्या या ठिकाणी 37,04,926 आहे। त्यामधील पुरुषांची संख्या 11,24,069 आहे आणि स्त्रियांची संख्या 10,96,478 आहे। उरलेली मुले आहेत, तर शहरातील मुलांची संख्या काढा। ए सिटी हॅज ए पॉप्युलेशन ऑफ 37,04,926 इफ धिस इन्क्लूड्स 11,24,069 मेन and 10,96,479 women. What is the number of children in the city? या ठिकाणी पुरुषांची संख्या, लोकसंख्या एकूण आहे 37,04,926 मधून पुरुष आणि स्त्री यांची बेरीज आपल्याला वजा करणं गरजेचं आहे।
त्यामुळं या ठिकाणी ही जी बेरीज आहे 11,24,069 पुरुषांची संख्या आणि 10,96,478 ही स्त्रियांची संख्या, या दोघांची बेरीज आहे 9 आणि 8, 17ला 7 हाच्याला 1, दुसरा अंक 7 आणि हाच्या 1 8 आणि 7, 14ला 4 हाच्याला 1, तिसरा अंक 4 आणि 1 5, 5 5, या ठिकाणी चौथा अंक 6 आणि 4 10, पुढं 6 आणि 4 10, त्यानंतर 9 आणि 2 11 आणि 1 12, हाच्याला 1 आणि 1 2 आणि 1 आणि 1 2, 22,20,547, 22,20,547 ही संख्या एकूण लोकसंख्या 37,04,926 मधून वजा करायची आहे. या ठिकाणी 16 मधून 7 गेले, 9 उरले, इथं हातच्या दिला, त्यामुळं 12 मधून 4 आणि 1 5 गेले, उरले 7, हातच्या दिला, 5 आणि 1 6 वजा करायचे आहेत, 9 मधून 6 गेले 3, पुढं 4 मधून 0 गेले 4, त्यानंतर 0 मधून 2 जात नाही, 10 मधून 2 गेले 8, त्यानंतर हातच्या दिला 2 3, 7 मधून 3 गेले 4, 3 मधून 2 गेला 1, 14,84,379 ही मुलांची संख्या आहे. ओके, हा 3 गुणांचा प्रश्न आहे. पुढं 7 गुणिले बी 3 गुणांचा, 7 गुणिले 7 गुणिले 7 गुणिले 60 गुणिले डॉट डॉट पुढे 155 वेळा आहे 7 7 7 आणि 7 गुणिले 7 गुणिले 7, तर गुणाकाराच्या एकक स्थानी कोणता अंक येईल? या ठिकाणी 7 × 7 × 7 × 7 या ठिकाणी इंटू 155 टाइम्स, देन व्हॉट इज द डिजिट ॲट द युनिट प्लेस ऑफ द प्रोडक्ट. या ठिकाणी 7 गुणिले 7 गुणिले 6 असे क्रमाने गुणाकार करत गेल्यास एकक स्थानी बघा 7चा 1 7 घात, 7चा दुसरा 49, 7चा तिसरा 343, 7चा चौथा घात आहे 7 गुणिले 7 गुणिले 7 4 वेळा 2401, त्यानंतर 7चा 5 म्हणजे 7 5 वेळा 16,807. या ठिकाणी क्रमाने गुणाकार करत गेल्यास एकक स्थानी क्रमाने 7 आहे, 9 आहे, 3 आहे, 1 आहे, 7 आहे, 7 9 3 1 7 असे अंक येतील. म्हणजेच पाचव्या ठिकाणी 1 2 3 4 5 पाचव्या ठिकाणी पुन्हा 7 येतो, म्हणजे 155 भागिले 4 आपण केलं तर या ठिकाणी 4 त्रिकोण 12 उरले 3, 35 झाले, 4 8 32 उरले 3 म्हणून अधिक 3 38 अधिक 3, म्हणजेच एकक स्थानी 7चा घन एकक स्थानी 3 अंक असेल. 4 भागलं 155 वेळा आहे, 4 भागल्यानंतर 5वा अंक रिपीट होतोय, त्यामुळे या ठिकाणी 7चा घन एकक स्थानी 3 अंक असेल. ओके, पुन्हा पहा, या ठिकाणी 7चा घन 7 आहे, 7चा वर्ग 49 आहे, 7चा घन 343 आहे, 7चा चौथा 24,2401 आहे, 7चा 5वा घात आहे 16,807, 7 गुणिले 7 गुणिले 7 गुणिले 7 असे क्रमाने गुणाकार करत गेल्यास एकक स्थानी क्रमाने काय आलेले आहे? 7 आहे, 9 आहे, 3 आहे, 1 आहे, 7 आहे, म्हणजे असे अंक येतील. म्हणजेच 5व्या स्थानी पुन्हा 7 येते, म्हणून 155 भागिले 4 4 अंक झाल्यानंतर 7 पुन्हा येते, म्हणून 404ने 155ला भागल्यानंतर पूर्ण भाग 38चा आणि बाकी 3 उरते, म्हणजे एकक स्थानी 7चा घन जसा इथं 3 येतो तसा या ठिकाणी 3 अंक असेल. म्हणून 7 गुणिले 7 गुणिले 7 गुणिले 155 वेळा केल्यास एकक स्थानी 3 अंक येईल. ओके, त्यानंतर सोपे रूप द्या, सिम्प्लिफाय. 2 तास 55 मिनिटे आणि 6 तास 20 मिनिटे 6 तास 20 मिनिटे म्हणजे 4.5 तास 2 तास 55 मिनिटे आणि 6 तास 20 मिनिटे यांची बेरीज करून या बेरजेतून या ठिकाणी 4.5 तास वजा करायचे आहेत. 2 तास 55 मिनिटे 6 तास 20 मिनिटे यांची बेरीज पहिल्यांदा करूया. या ठिकाणी 5 तासच 5 आणि 2 7 75 मिनिटं आणि 7 2 8 तास 8 तास 75 मिनिटं 8 तास 75 मिनिटं म्हणून 4 तास 4.5 तास म्हणजे 4 तास 30 मिनिटं वजा करायचे आहेत. हे 5 7 मध्ये 3 गेले 4
45 मिनटं आणि 8 आणि 4 गेले 4, 4 तास 45 मिनटं ही वजाबाकी. ओके. 5वा प्रश्न आहे, एक गाडी तासी 50 किलोमीटर अंतर पार करते तर 3.5 तासात ती किती अंतर जाईल? इफ ए कार ट्रॅव्हल 50 किलोमीटर इन ॲवर, हाऊ फार विल इट ट्रॅव्हल इन 3.5 hours? 3.5 तास म्हणजे 3.1/2 म्हणजे 7/2 तास. कोणत्या शेंगला 2 भागले की निंफड होते. गाडी ताशी 50 किमी अंतर पार करते. 3.5 तासात कापलेले अंतर या ठिकाणी 50 गुणले 7/2. ओके. 3.5 तासात म्हणजे तासी गाडी 50 किलोमीटर जाते तर 3.5 तासात किती जाते? 3.5 तास म्हणजे 7/2 50ला गुणायचं. कारण 3.5 तासात काढण्यासाठी तासी 50 किमी वेगानं जाते म्हणजे 50 गुणले 7/2 म्हणजे 3.5. 2 50ला भागल्यानंतर 25 आलं. कोणत्या शेंगला 2 भागली की निंपट होते म्हणून 2 50 भागली की 25 येणार. 25 सत्ते 250 किलोमीटर ही गाडी 3.5 तासात जाईल. ओके. त्यानंतर बी हा 3 गुणांचा झाला. पुढचा 3 गुणांचा 13 मीटर कापडाची किंमत 1046.50 रुपये आहे तर 125 मीटर कापडाची किंमत किती? द कॉस्ट ऑफ 13 मीटर ऑफ क्लॉथ इज RS 1046.50. देन व्हॉट इज कॉस्ट ऑफ 125 मीटर क्लॉथ? या ठिकाणी 13 मीटर कापडाची किंमत आहे 1046.50 रुपये. 1 मीटर कापडाची किंमत काढण्यासाठी 1046.50ला 13नं भागलंच पाहिजे. या ठिकाणी 13 8 4 दर्शे म्हणून 8 6ला भाग जात नाही म्हणून 0 पॉईंट दिला. 5 घेतले 13 5 65 आणि 13 0 80.50 रुपये म्हणजे 80.5 रुपये एका मीटर कापडाची. आता 125 मीटर कापडाची किंमत काढण्यासाठी 125ला या ठिकाणी 80.50नं गुणलं पाहिजे. या ठिकाणी म्हणजे 80.50ला 125नं गुणायचं. 5 0 0 5 5 25ला 5 हातचे आले 2 5 0 0 आणि 2 5 8 40 इथं फुली पुन्हा 2 न बे 0 0 बे 5 10 बे 0 0 1 बे 8 16 2 फुले आता 1 न गुणायचं आहे. तसंच येणार 80-50. ओके. या ठिकाणी बेरीज करूया. 0 हे 5 हे 2 5 1 6 6 4 10 आणि 8 1 9 1 10 दशांश चिन्ह तिसऱ्या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी 10,062 रुपये 50 पैसे. अचूक उत्तर या ठिकाणी 10,062 रुपये 50 पैसे. ओके. अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर लाईक करा, शेअर करा. भोसले सर जाकले चॅनल इंग्रजीमध्ये भोसले सर जाकले यूट्यूबला टाकून सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक द्या. त्यामुळं आपल्याला हे व्हिडिओ येत राहतील. पुढील प्रश्न पुढील व्हिडिओमध्ये घेत आहोत. धन्यवाद मित्रांनो.